तर मित्रांनो, मी हा जो इथे उभा आहे ना, तो पुण्याचा केंद्रबिंदू म्हणजे सदाशिव पेठ, त्याच्या बाजूला नारायण पेठ, त्याच्या अलीकडे पलीकडे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशी वारांची नावं असलेल्या पेठा. हे पुणेकरांचं पुण्याचं वैशिष्ट्य आहे बरं का. मित्रांनो, आणखीन एक गंमत आहे बघा. अहो, या केंद्रबिंदू पासून तुम्ही कुठल्याही दिशेला अगदी अर्ध्या किंवा 1 किलोमीटर पर्यंत गेलात ना, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक विद्वान मंडळी भेटतील. अगदी ख्यातकीर्त. इतकंच कशाला, उत्तरेकडे जा, वायव्येकडे जा, ईशान्येकडे जा, पूर्वेला जा, पश्चिमेला जा, तुम्हाला एक ना एक तरी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विख्यात विद्वान भेटेलच. याच भागात लोकमान्य टिळक होऊन गेले, गोपाळ गणेश आगरकर होऊन गेले, भालाकार भोपटकर होऊन गेले. पण मित्रांनो, विद्वानांच्या माहेरघरी सुद्धा एक गंमत होती बरं का. विक्षिप्तपणा. अर्थात सगळेच विद्वान काही विक्षिप्त नव्हते. म्हणजे काय, आपण चेक द्यायचो पुन्हा ते परत यायला नको. बरोबर आहे. तुम्ही बघितलं होतं आपण. म्हणजे आता मग काय हरकत नाही. मला वाटतं बाकीचं आपलं सगळं चर्चेचं काम झालेलंच आहे. हो. फक्त एक महत्वाचा मुद्दा तेवढा बाकी राहिलेला आहे. तो कोणता? अहो, आपली व्याख्यानमाला या वर्षी शताब्दीच्या महोत्सवात प्रवेश करते. हो हो हो. त्यामुळे माझा असा ठाम निर्धार आहे हा, की या वर्षीचे व्याख्याते हे पुण्याच्या विद्वान मंडळींपैकीच असावेत. जरूर जरूर. आमचा ह्या सूचनेला पाठिंबा आहे. आता पुढचा मुद्दा. या व्याख्यातांना पुण्यात जाऊन भेटायचं, त्यांच्या तारखा ठरवायच्या. हे महत्वाचं काम मी आपले कार्यवाह वामनराव देसाई यांच्यावर सोपवतो. अहो, अशा कामाचा त्यांना अनुभव पण आहे. काहीच हरकत नाही. वामनराव, तुम्हालाही मान्य आहे का? कार्यकारिणीनं घेतलेल्या निर्णयानुसार ही जबाबदारी मी चोख पार पाडीन असं मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो. तसंच आपण सगळ्यांनी माझ्यावर जो एवढा मोठा विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी सगळ्या कार्यकारिणीचा आभारी आहे. तर मग वामनराव, उद्या सकाळच्या पहिल्या गाड्याने तुम्ही आपलं निघा, म्हणजे नंतर उगीच घाई गडबड नको. ठीक आहे, मी सकाळी लवकरच निघतो. मग आजची सभा संपली असं मी आता जाहीर करतो. डवळ्या पावळ्याची जोडी मला लागली त्याची गोडी. अरे गोडी रे गोडी, लागली गोडी 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 गोडी. डवळ्या पावळ्याची जोडी. या साहेब नमस्कार. आज लई टाइम झाला का? जरा काम शिल्लक होतं, म्हटलं तेवढे उरकून मगच रस प्यायला जावं. असं ते बरोबर आहे म्हणा. अहो, रस काय रोजचाच आहे, तो कुठं जातोय? बरं, ते जाऊ दे. काल मी तुम्हाला जे बोललो ते पटलं का? काल बोलला पटलं? साहेब, रोजच्याला तुम्ही काही नवीन नवीन सांगत बसतात, पण आमच्या डोसक्यात शिरायला नको का? तुमचे एक जाऊ द्यात. आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलं ना, तरी सुद्धा ते राज्यकर्त्यांना कळत नाही की पटत नाही. हा, तेच तर मी म्हणतोय. पण कालचं जरा ते जाऊ द्या. मागच्या आठवड्यात वॉशिंग्टनला एक अर्थशास्त्रज्ञांची परिषद झाली. विषय होता महाराष्ट्रातील साखरेचं राजकारण आणि ऊसाचं उत्पादन. तिथे पेपर वाचला ना मी. होय साहेब, आमच्याकडे पण रोज पेपर येतो. मी समज मोठ्या अक्षरातला वाचतो आणि पोरासनी नेऊन देतो. तो पेपर नाही बर का गुऱ्हाळवाले, तो पेपर नाही. हा पेपर म्हणजे अभ्यास करून विचार करून लिहिलेला एखाद्या विषयावरचा निबंध. असं होय. पण साहेब, आपल्या इथल्या ऊसाची माहिती 7 समुद्रापलीकडे असलेल्या माणसांना कशा पाहिजे लागती? खरंच, साखर उत्पादनाचं अर्थशास्त्र जगाच्या आणि देशाच्या अर्थशास्त्राशी फार निगडित आहे. बरं, असं असं असं. मग बरोबर आहे. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. माग नाही का मी रोमहून परत आल्यावर तुम्हाला सांगितलं होतं तिथल्या साखरेबद्दल. पण तिथल्या ऊसाचा रस गोड असतो का साहेब? पण मी कशाला तिथे रस पितोय? मी तिथे गेलो होतो कॉन्फरन्सला. तिथे काय चर्चा झाली माहितीये का? तिथे अशी, मला वाटतं मी तुम्हाला सगळं मागे सांगितलंय.
माग तुम्ही समजा काय सांगितलं होतं, पण काय रोजच्या रोज तुम्ही काय काय येऊन सांगता. आमचं डोकं म्हणजे उसाचं चिपाड झालंय बघा, काय बी लक्षात राहत नाही. आपला महाराष्ट्र शुगर प्रोडक्शन मध्ये एकदम अग्रक्रमावरती आहे. अरे आता साखर उद्योग आणि ग्रामीण विकास हा. या विषयावर माझं सारखं लेखन चालू असतं बघा. हम्म. आता पुढच्याच आठवड्यात मी फ्रँकफूट आणि पेरूला जातोय. असं होय? हो साहेब, तिथनं एक गंडेरीचं सॅम्पल घेऊन या बघा. असं म्हणताय? रस आहे का थंडगार? हा, रस पण आहे, थंडगार पण आहे. बसा बसा बस. देवळा पावळाची जोडी, माझ्या उसाच्या रसाची लई गोडी. घ्या, एकदम गोड. साहेब, हा. मला तुम्हाला एक पत्ता विचारायचा होता. अहो मला नाही का विचारायचा, मी सांगितलं नसतं का? तसं नाही, पण असू द्या हो. तुम्हाला कोणाचा पत्ता हवाय? वनमालाबाई गणपुले इथल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत पाहत्या. वनमालाबाई गणपुले म्हणजे? साहेब, त्या बाई नव्ह का, त्या बाई म्हणजे पोरांवरती काहीतरी लेक्चर बिक्चर देतात. तो या तीन असंच काहीतरी आहे. तुम्हाला कशाला हवाय त्यांचा पत्ता? म्हणजे त्याचं काय आहे, आम्हाला त्यांचं व्याख्यान ठरवायचं आहे. साताऱ्यात आमच्या संस्थेची पसंत व्याख्यानमाला चालते, त्याच्यात आम्हाला त्यांचं व्याख्यान. त्यांचं व्याख्यान ठरवणार? अहो त्यांचा विषय म्हणजे एकच. बरं, पण माशा आपलं नाव काय? वामनराव देसाई. हे बघा वामनराव, फॅमिली प्लॅनिंग किंवा त्याचा प्रचार म्हणा हवं तर हा होणं आवश्यकता आहेच, पण त्याबरोबरच साखरेचं अर्थशास्त्र हे सुद्धा देशाच्या दृष्टीने तितकंच महत्वाचं आहे. अहो उसाचे कांड महाराष्ट्राचं भवितव्य पार बदलून टाकेल. काय सर्व समजा गोड करून टाकेल. हो हो, तुमचं उसावरचं अर्थशास्त्र बरोबर आहे, पण मला आपला बापरे, अहो बराच उशीर झालाय. ते काय आहे, ब्रिटिश कोलंबियाचे लोक माझी वाट पाहत असतील. हे बघा, मी सातारा येऊन तुमच्याकडे नक्की व्याख्यान देईन. अहो, पण मला- हे बघा, या ऊस लावणाऱ्या सगळ्यांना हे सगळं कळलंच पाहिजे. तुम्ही मला तारीख कळवा, मी येतो. हं? हो साहेब, पण मला आपला गेले. आता कुणाचं व्याख्यान ठरवलंय कुणाच ठाऊक. काय झालं हो साहेब? अहो सगळाच घोटाळा झाला. घोटाळा? हे गेले, त्यांचं नाव पत्ता सुद्धा मला माहिती नाही. अहो मग पत्र कसं पाठवणार मी त्यांना? तुम्हाला माहितीये कुठे राहतात ते? ही बघा, ते कोपऱ्यावर गोखले साला दिसते ना बघा, तिथे अभ्यास करतात ते. म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ, म्हणजे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर V.S. खांडेकर तर नव्हते ते? आणि उसाच्या गृहात अर्थशास्त्रावर चर्चा. काही का असे ना, बरं झालं मला एक चांगले व्याख्याते मिळाले. साहेब, चार आणि ग्लास. हो, म्हणजे मी विसरलोच होतो. हे घ्या. बरं झालं. आणि हा पत्ता माहितीये का हो तुम्हाला? हा, चिंतो वामन सरपोतदार. सर की पोतदार? सरपोतदार म्हणजे पगडी घालतात, मिशा आहेत बघा मोठ्या, हा, आणि चष्मा सुद्धा लावतात. मोठे इतिहास संशोधक आहेत ते. हा, ते आपल्याला काय माहित नाही, पण पगडी, मिशा आणि चष्मा, ते बघा, ते समोर गल्ली दिसत ना, तिकडनं डाव्या अंगाला जायचं, त्याच्या उजव्या अंगाला जो बंगला दिसतो ना, तो त्यांचा. बरं, मी शोधतो. थँक्यू. हा, मी बी थँक्यू. हा, बरोबर. आत येऊ का? मी आत येऊ का? मी आत येऊ शकतो का? अहो या, दार उघड आहे म्हणजे आत यायचंच. त्यात परवानगी काय विचारायचे? या. नमस्कार. नमस्कार. मी बसू शकतो का? अहो पुन्हा तेच, सारख्या परवानग्या कसल्या विचारताय? आता जागा आहे म्हणजे बसायचंच. तिथे कुठे जागा असेल तिथे बसा. बसा. हो. हा.
नाही आपलं एक रिवाज पद्धत म्हणून. हे बघा, रिवाज पद्धत तुम्ही आम्हाला शिकवू नका. मराठ्यांचे काय की मोंगलांचे काय की अगदी ब्रिटिशांचे काय, रीतिरिवाज आम्हाला मुखोद्गत आहेत. इतिहासाचं संशोधन म्हणजे काय चेष्टा वाटली तुम्हाला? आपण कुणाला किंमत आहे इतिहास संशोधकाची काय आणि इतिहासाची काय? काय बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? हो, तसं तसं आपलं म्हणणं बरोबरच आहे. तसं म्हणजे अहो 100% बरोबर आहे माझं म्हणणं. पण जनसामान्य या इतिहास संशोधनाच्या कामाला मढी उकरणं असं म्हणतात. त्याला काय म्हणावं? काय नाव, काय गाव, मुलूक कोणता? हे बघा, मला जास्त वेळ घालवायला माझ्यापाशी नाही. काय कळलं? आम्ही महाराजांना जास्त काळ तिष्ठत ठेवू इच्छित नाही. पण मी कोणी महाराज वगैरे नाहीये. अच्छा, वेळेत की काय तुम्ही? अहो तुमचं नाव गाव काही ठाऊन नसताना मी तुम्हाला महाराज म्हणेनच कसं? या आमच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये खुद्द शिवाजी महाराजांशी सुसंवाद साधतो आम्ही, तेव्हा त्यांना तिष्ठत ठेवू शकत नाही असं म्हणायचंय मला. येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही महाराज म्हणण्या इतकं मी मूर्ख आहे असं वाटलं की काय तुम्हाला? काय कळलं? हो हो, कळलं ना. ठीक झालं. बोला, कामाचं बोला. तुमचा काय की माझा काय? वेळ हा महत्वाचा. उगाचच पाल्हाळीत काही सांगत बसू नका. थोडक्यात कामाचं बोला. आमची एक पसंत व्याख्यानमाला म्हणून असते, त्याच्या व्याख्यानाची निमंत्रण करायला आलो होतो आम्ही म्हणजे मी. यंदा पुण्यातील सगळ्या विद्वान मंडळींना व्याख्यानाला बोलवायचं असं आमच्या कार्यकारिणीनं ठरवलंय. ते काही जे ठरवलं ते चांगलं ठरवलं कार्यकारिणीनं, पण ते ठरवल्याबद्दलचा काही लेखी पुरावा आणि ज्यांच्याबद्दल हे सगळं ठरवलं त्यांना काही विचारण्याची पद्धत वगैरे तेच विचारायला आलो होतो मी. मग ते आल्यावर पण सांगायचं. इतका वेळ कशाला घालवलात? हे बघा, वेळ वाया घालवू नका. वेळ तुमचा काय की माझा काय महत्वाचा आहे. काय विचारायचं ते विचारायला लागेल. हो हो, हा. विचारतो ना. आपण व्याख्यानाला याल का? अहो एकदम येणार का म्हणून काय विचारता? विषय काय, व्याख्यान मला किती दिवस आहे, नेण्या आणण्याची सोय काय, भोजनाची सोय काय, निवासाची सोय काय, मानधन देणार की नाही, या सगळ्याचा खुलासा नको व्हायला. मग ठरवू व्याख्यानाला यायचं की नाही ते. एकदम हातगाईवर येऊन काय विचारता व्याख्यानाला येणार का म्हणून? ब्रह्मचारी माणूस मी. व्याख्यानाची व्यवस्था नीट नको का ठरवायला मला? हा, आले आपले व्याख्यान ठरवायला. नाही म्हणजे सगळी तयारी करू ना आम्ही. आपण फक्त सांगा आम्हाला. मला आता जास्त वेळ नाही, तेव्हा लिहा. हो हो, तुमचं ठरलं की मला काय ते लेखी कळवा, म्हणजे मग मी तारीख वगैरे तुम्हाला कळवी. बरं. विषय 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 तुम्हाला काय हवा तो ठेवा. मला हवं ते मी बोलेन. आपण पुण्यातील आणखी काही विद्वान किंवा प्रसिद्ध व्याख्यात्यांची नावं सुचवू शकाल का? अहो पुण्यात विद्वानांना आणि व्याख्यात्यांना काय कमी आहे? इथून अर्धा फरलांग सुद्धा जाण्याची गरज नाही. त्याच्या आधीच कोपऱ्यावरती ते आयुर्वेदाचार्य पांगम वैद्य भेटतील. हा, त्यांना विचारा व्याख्यानाबद्दल. पण बाकीचा मात्र तपशील सगळा ठरवून घ्या, अगदी लेखी. नुसतं जाऊन विचारू नका व्याख्यानाला येणार का म्हणून. काय हो. समजलं? हो हो, कळलं ना? सगळं बरोबर लेखी ठरवून घेतो. हा. हा? या. निघतो. हो. नमस्कार. हा, नमस्कार. या या. एक्सक्यूज मी सर. नो 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 नो. सर मला जरा- डिफिकल्टी, शंका वगैरे सगळं कॉलेजवर, रस्त्यात नाही. अहो वाटेल तिथे कसल्या शंका विचारता? अहो मी तुमचा विद्यार्थी नाहीये. हे पहा, तुम्ही विद्यार्थी असाल नाही तर पालक असाल, पण तुमच्या पाल्याला कॉलेजमध्ये मी कुठे शोधून काढू? तुम्ही कॉलेजवर जा आणि सगळी चौकशी करा. अहो मी कुणाचाही पालक नाहीये. हं? निदान पुण्यात तरी. मी परगावहून आलोय. परगावून आलात? मग पुस्तकं वगैरे कशाला मागतायत? अहो पण मला यातलं काही नकोय. मला फक्त एक पत्ता हवाय. पत्ता. पत्ता हवाय? हो. अहो मग नोट्स कशाला मागितल्यात तुम्ही? अहो मी कुठे नोट्स मागितल्या? हा, मी कुठे काय मागितलोय? मग काय हवंय तुम्हाला ते जाऊन द्या. काय पाहिजे तुम्हाला? कुणाचा पत्ता हवाय? अहो ते इथले एक सुप्रसिद्ध वैद्य आहेत ना, हा, पांगम. पांगम. हा, त्यांचा पत्ता हवाय मला. कुठे राहतात ते? कुठे राहतात? अहो मला कसं ठाऊक असणार?
मला माहिती असतं तर मी गेलो नसतो का त्यांना भेटायला. म्हणजे तुम्ही त्यांचा पत्ता बरोबर आणलात नाही हा? नाही ना. मग तुम्ही असं करा, काय घरी जा आणि त्यांचा पत्ता घेऊन या बघू. घरी? हो. अहो अहो मी परगावहून आलोय, साताऱ्याहून. हा अहो साताऱ्याहूनच ना. हो, हो. मग सोपं आहे की, अगदी 3-4 तासाचा प्रश्न आहे. अहो तुम्हाला सांगतो, मागे एकदा मी रत्नागिरीला गेलो आणि ज्या माझ्या स्नेहाचा पत्ता शोधून काढायचा होता तो पत्ता राहिला पुण्यात. मग मी काय केलं असेल असं वाटतं तुम्हाला? काय? परत पुण्याला आलो, पत्ता घेतला आणि रत्नागिरीला गेलो आणि त्या सदग्रस्तात त्याचा पत्ता शोधून काढला. आता बोला, आता मला सांगा, रत्नागिरीपेक्षा पुणे 8-10% तरी मोठं आहे की नाही? हो. मग एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुमच्या त्या जंगम का कोण विद्वान त्यांचा पत्ता कसा आपण शोधायचा? अहो हा? जंगम नाही, पांगम. अहो तेच पांगम. तेच ते. नाही म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे, हं. पण पांगम वैद्य म्हणजे बघा, इथले आयुर्वेदातले एक मोठे तज्ञ आहेत, व्यासंगी विद्वान पण आहेत आणि खूप सुप्रसिद्ध पण आहेत पुण्यात ते. अहो ते असतील हो, पण तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये विशेषतः या भागात हं. विद्वान व्यासंगी वगैरे खूप लोक राहतात. आता मला सांगा, त्या सगळ्यांचा जर पत्ता शोधून काढायचा म्हणजे कॉलेजात शिकवायचं कुणी, तेव्हा तुम्ही असं करा, मला अजिबात वेळ नाही, मला कॉलेजवर जायला पाहिजे, तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी पत्ता विचारा. अहो तुम्हाला सांगतो, काळ काम वेग हे मुख्य आहे, पत्ता गौण आहे, व्यर्थ आहे. काय कळलं? बर. अहो पण वैद्य साहेब भेटतील ना? भेटतील का? आम्ही कशाला थांबलो इथे? आम्हाला काही दुसरं काम नाही म्हणून. नाही, वैद्य साहेब दवाखान्यात आहेत, बरं झालं नाही. अहो 6-6 महिन्यापूर्वीपासून अपॉइंटमेंट घ्यायला लागते, नाहीतर साधं दर्शन सुद्धा होत नाही. नाडी बघू, 5 मिनिटं धड रांगेत उभा राहता येत नाही. मूर्खले कसे डोळे बघू, कुठून येतात कोणास ठाऊक. जीव दाखवा. हे पहा बाई, या व्याधीनं तुम्हाला 5 वर्ष ग्रासलंय. मग 5 वर्ष आधीच का नाही आहात माझ्याकडे? हा? का वैद्याकडे जायचं आणि पेशवे पार्कात जायचं सारखंच समजताय तुम्ही? हा? केव्हाही जायचं आपलं सवडीनं? त्याचं काय आहे वैद्यराज, माझे मिस्टर की नाही मोठ्या हुद्द्यावर आहे, त्यामुळे आम्ही दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता झालं तर. हे बघा बाई, मोठ्या पदावरच्या इस्माच्या बायकोनं वैद्याकडे सवडीनं जायचं असं होत नाही. नसत्या सबबी मला सांगू नका. अहो, रोग हाताबाहेर गेल्यावर रोग्याला जिवंत ठेवायला माझ्याकडे संजीवनी मंत्र नाही. रोग समूळ नष्ट करण्यासाठी, आटोक्यात ठेवण्यासाठी काटेकोर नियम पाळले पाहिजेत. नियम नियम म्हणजे नियम. हो हो, यापुढे नक्की काळजी घेईन मी. घेईन नाही, घ्या. आणि हे पहा, पथ्याला पर्याय नाही. पथ्य पाळायचं नसेल तर माझ्याकडे पुन्हा येऊ सुद्धा नका. औषध दिले जाणार नाही. काय? हो हो, पथ्य पाणी नीट सांभाळीन मी, तुम्ही काही काळजी करू नका. मला काळजी करायचं काय कारण? हं? आणि तुम्हीही काळजी करू नका, काळजी घ्या. घेईन घेईन. आपल्याला भेटण्याचा आणि या मेल्या गुडघ्याच्या व्याधीवर उपचार करून घ्यायचा 6 महिने प्रयत्न करते हो मी, पण मेली अपॉइंटमेंटच मिळेना. आमचे हे म्हणजे पैशांचा प्रश्नच नाही, अगदी हवे तितके देऊ, अगदी तुम्ही सांगाल तितके. पण पांगम वैद्यांचा हातगुण म्हणजे अगदी. हे बघा, उगाच वर्णन करून माझा वेळ घालवू नका. तुम्हाला 15 दिवसाचं चाटण आणि ह्या दुखणाऱ्या गुडघ्यांवरती लावण्यासाठी एक लेप देतो. तो दिवसातून 3 वेळा लावा. चाटण सकाळ संध्याकाळ घ्या. चहा, कॉफी, तेलकट, चमचमीत पदार्थ पूर्ण बंद. हा वैद्यराज, ही आपली फी. 100 रुपये काय काढताय? म्हणजे? हा? तपासणीचे रुपये 3.
आणि औषधाचे एका दिवसाचे 8 आणे, याप्रमाणे 15 दिवसाचे 7.5 रुपये, असे 10 रुपये 8 आणे मला सुट्टे द्या. इश्श, एवढेच पैसे? 10 रुपये 8 आणे? अहो बाकीचे डॉक्टर तर इतर डॉक्टरांचं मला सांगू नका. केवळ पैसेच कमवायचे असते तर समोरचे 5-7 वाडे मी विकत घेतले असते, पण नाही. काय, ठराविकच पैसे घ्यायचे, त्यात बदल नाही. पैसे हे घ्या, 10 रुपये 8 आणे. हा, तुम्ही या या. अहो महाशय, अहो झोपा काढण्यासाठी सार्वजनिक बागा पुणे म्युन्सिपाल्टीनं तयार केल्यात ना. हा, काय रेल्वे स्टेशन वाटलं तुम्हाला? अपॉइंटमेंट घेतली आहे का? अहो मी साताऱ्यावरून आलो होतो व्याख्यानाचं निमंत्रण द्यायला. व्याख्यान? हो. कसलं व्याख्यान? नाही म्हणजे आपलंच व्याख्यान. साताऱ्यात आमची पसंत व्याख्यानमाला म्हणून आहे. या वर्षीच्या सत्रात आपण व्याख्यान द्यावं ही विनंती करायलाच मी इथे आलो होतो. आपला आयुर्वेदातील गाढा अभ्यास, लौकिक आणि आपला हातगुण याविषयी आम्ही साताऱ्यापर्यंत ऐकून आहोत. ते जे काही ऐकून आहात ते व्याख्यान न दिल्यामुळे. अहो नुसती व्याख्यान देणारे विद्वान पुण्यात पुष्कळ आहेत, त्यांच्यापैकी मी नाही. अहो नुसती व्याख्यान देत बसलो तर रोग्यांवरती औषधोपचार कोण करणार? असल्या फालतू गोष्टीत मी वेळ घालवत नसतो. तर हा बिचारा सामाजिक कार्यकर्ता व्याख्यानमालेमध्ये पुण्यातल्या विद्वानांची व्याख्यानं ठरवण्यासाठी पुण्यामध्ये आला. आता त्याला पुणेकरांच्या विक्षिप्तपणाची आणि विद्वतेची काय कल्पना. त्याला वाटलं व्याख्यानं ठरवायला असा कितीसा वेळ लागणार आहे. पण गुऱ्हाळवाल्याला सुद्धा साखर उद्योगाचं अर्थशास्त्र समजावून सांगणारे आमचे खांडेकर काय, किंवा ब्रह्मचर्याचं वेगळंच आयुष्य जगणारे चिंतो वामन काय, किंवा मोजकेच पैसे घेणारे आयुर्वेदाचार्य पांगम काय. त्या सगळ्या विद्वानांची व्याख्यानं ठरवणं तर दूरच राहिलं, पण त्यांच्या विक्षिप्तपणाशी व्याख्यानांची सांगड घालणं सुद्धा त्याला अवघडून गेलं. तर मित्रांनो, विद्वानांचा विक्षिप्त स्वभाव हा काही दोष नव्हे, कदाचित तो आपोआप बनला असेल, कुणास ठाऊक. आणि हे विक्षिप्त स्वभावाचे विद्वान पुण्यातच सापडत होते असं सुद्धा काही ठामपणे म्हणता येणार नाही. पण या त्यांच्या विक्षिप्तपणामध्ये सुद्धा एक गमतीदारपणा लपलेला होता, यात मात्र शंका नाही. मतवारो साजन सुंदर सुगर जनवाज मुर्म सागो लंगरवाज मुर्म
काय उभा राहिला नुसतं ऐकत इथं जा बाहेर काही घरातलं काम आहे का बघ. गुरुजी करतोय मी एकीकडे. हे साफ करून आणा जा. गाणं शिकण्यासाठी घर सोडून इथे येऊन राहिलो, पण गुरुजी गाणं तर शिकवत नाहीतच, नुसत्या लष्करच्या भाकऱ्या वाजून घेतात. कोण आले? अरे हे शुंभावर का काय तिथे उभा राहिलाय? जरा बघ बाहेर कोण आले ते. जा बाहेर बघ कोण आले ते. नमस्कार. गायनाचार्य पांडुरंग बुवा गोंधळेकर इथेच राहतात का? हो, इथेच राहतात. आपण कोण? मी वामनराव देसाई, साताऱ्याहून आलोय. बुवांचं व्याख्यान ठरवायचं होतं. गुरुजींचा रियाज चाललाय. मी नाही, पण आपण आत या ना. आज मोरे मन लागो. बुवा, हे वामनराव साताऱ्याहून आले तुमचं व्याख्यान ठरवण्यासाठी. हा या बसा. अरे तू का शुंभासारखा इथे उभा पुन्हा? जा घरात काही काम आहे का बघ. हो, हा काय म्हणताय? आमची हा. साताऱ्यात एक पसंत व्याख्यानमाला म्हणून असते. पसंत व्याख्यानमाला? हो. म्हणजे कुणाची पसंती? प्रेक्षकांची की संयोजकांची? काही नावं ठेवता तुम्ही व्याख्यानमालांना. आणि काय रे, तू पुन्हा चोरून खिडकीतून ऐकतोय? तुला एकदा सांगितलं ना मी की गाणं शिकणं म्हणजे काही भेळ बनवणं नाहीये. माझी इच्छा होईल त्यावेळेस मी शिकवेन. गुरुजी, अहो मी भाजी आणायला निघालो. अरे मग जा ती का थांबला तिथं? वामनराव, डोक्यात एक नवीन बंदिश आहे, ती जरा पक्की करून घेतो आणि मग आपण बोलू. काय बंदिश? हा चलो. काय राम, कुठं चाललाय? भाजी आणायला चाललो. बुवांचा तर रियाज चाललेला दिसतोय. हो. आणि तू भाजी आणायला कुठं निघालास? अरे तू गाणं शिकणार कसा? अहो, पण बुवा मला तिथे थांबूच देत नाहीत. काय रे, तू बुवांकडे हरकाम्या नोकर म्हणून राहतोस का गाणं शिकायला राहतोस? तुम्ही शेजारीच राहता, आता तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणूनच सांगतो, ते गाणं बिणं सगळं विसर. अरे कुणाचं कल्याण झालंय गाणं शिकून? आणि बुवांना तर काय फुकटचे तुझ्यासारखे बिनपगारी नोकर पाहिजेच असतात, फुकटचं राबवून घ्यायला. हो, तुम्ही असं कसं म्हणता? तुझ्या आधी असाच एक जण गाण्याच्या छंदानं बुवांकडे गाणं शिकायला येत होता. पण काय, बुवांच्या घरातली कामं करून करून थकला. गाण्याचं नावच सोड, पण एक तान सुद्धा शिकायला मिळाले नाही. मग पुढे काय झालं त्याचं? पुढं काय होणार? बाजारहाट करून रोजची भाजी आणून आणून तो त्यातला तज्ञ झाला. हो, पण त्याच्या गाण्याचं काय झालं? गाणं गेलं तिकडं. म्हणजे गाणं पार विसरून गेला तो. शेवटी त्या गाणेवाल्यानं आपल्याकडे त्याला ठेवून घेतला होता. त्याला एक गाळाही घेऊन दिला. भाजीचा गाळा चालवतो तो? म्हणजे पूर्वी गाळा चालवत होता, पण आता मंडईतला मोठा दलाल झालाय, दलाल. अहो, पण गाणं? अरे मला एक सांग, गाण्यानं काय पोट भरणार आहे का? म्हणून तर बुवांकडे येणाऱ्या सगळ्यांना मी योग्य मार्गाला लावतो. काय रे, तुला सुद्धा गाठून देऊ का एखादा गाळेवाला? बापरे, उशीर झाला तर गुरुजी. अरे 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 माझा ऐक, माझा ऐक. अरे गाण्यापेक्षा गाळ्यात फायदा जास्त आहे. मिळाला मिळाला, आणखी एक गाळेवाला मिळाला. ना जा रे पिया प्यारे, पिया प्यारे. हे ना जा रे पिया प्यारे, पिया प्यारे, पिया प्यारे. हा बोला, काय म्हणताय? आमच्या त्या पसंत व्याख्यानमालेत आपलं प्रात्यक्षिकासह एक व्याख्यान करायचं ठरवलंय आमच्या कमिटीनं. कमिटीनं? हो. अरे वा, बरी दिसती की तुमची कमिटी. मला न विचारताच तुम्ही ठरवताय? ठरवलं म्हणजे आपली परवानगी घ्यायची असं ठरवलं. ठीक आहे, मग येईन मी. आपण कोण कोण येणार? कोण कोण म्हणजे? मी स्वतः येणार, आमचा तबलजी, पेटीवाला आणि तंबोरेवाले, आणि हा आमचा राम सुद्धा बरोबर येईल.
त्याच्याशिवाय आमचं पान हलत नाही. मी कळवतो ना आपल्याला. काय ते लवकर कळवा. हो हा? अगदी. अरे राम, यांना जरा बाहेर सोडून ये. साहेब, आमच्या गुरुजींचं तुम्ही फार मनावर घेऊ नका. नाही, फार विक्षिप्त आहेत अहो ते. आता गेली 3 वर्ष मी त्यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी म्हणून येऊन राहिलोय, पण अजून एक चीज सुद्धा शिकलेलो नाही. का? चोरून जेवढं शिकलो ना तेवढंच. अरे राम, पाहुण्यांची बोलत काय उभा राहिलास बाहेर? माझं आंघोळीचं पाणी काढ आधी. हे असं सारखं चालू असतं. आता या सगळ्यातनं गाणं शिकणं तर दूरच राहिलं. पण मी काय म्हणतो, तुम्ही दुसरे एखादे गुरुजी का नाही पाहत? घ्या, म्हणजे तुम्हाला यातलं काहीच ठाऊक दिसत नाही. नाही म्हणजे ते शिष्यांना गाणं शिकवतात, पण त्याची पूर्ण सत्व परीक्षा घेतल्यानंतरच. राम, पाहुणे गेले का? मग चल यात. या पांडुरंग बुवाची गाठ आहे म्हटलं. फारच विचित्र दिसतंय तुमचे बुवा. बर, मी निघतो. तुम्हाला बोलत आहे, तुम्ही जा आतमध्ये. जा. अहो, 1 मिनिट फक्त. भारतीय तत्वज्ञानाचे प्राध्यापक दांडेकर इथेच कुठेतरी राहतात ना? प्राध्यापक दांडेकर? हो हो. या समोरच्या गल्लीत उजवीकडे गेलात की त्यांचा वाडा आहे. उजवीकडे. बर बरं, येतो. मी आत येऊ का? हा, या बसा. मी वामनराव देसाई, साताऱ्याहून आलोय. मला भारतीय तत्वज्ञानाचे प्राध्यापक डॉक्टर विष्णुपंत दांडेकर यांना भेटायचं होतं. असं? मग मीच तो प्राध्यापक विष्णुपंत दांडेकर. साताऱ्यात आमची पसंत व्याख्यानमाला चालते. त्यात एक हे पहा, हे प्रथम आलेले आहे, तेव्हा आधी त्यांचं काम हाता वेगळं करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. माझी आपल्याला पुन्हा अशी विनंती आहे की आपण इंडियन फिलॉसॉफी, भारतीय तत्वज्ञान या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी ऍटलिस्ट 2 months, 2 महिने तरी आमच्या विद्यापीठात यावं. म्हणजे तुमच्या देशात येऊन मी भारतीय तत्वज्ञानाविषयी व्याख्यानं द्यावी असं तुमचं म्हणणं? त्याचं असं आहे जिम साहेब, तुमच्या ज्या काही अटी किंवा टर्म्स ऑफ अग्रीमेंट असतील ते आम्हाला मान्य आहेत. तुमचं ऑनरियम, ट्रॅव्हल फेअर, लॉजिंग, बोर्डिंग आम्ही सगळ्याची व्यवस्था करू. आपण काही काळजी करू नये. हे पहा जिम साहेब, भारतीय तत्वज्ञान शिकवण्यासाठी आपण मला आपल्या देशामध्ये पाचारण करता आहात, बरोबर? नाही, त्याबद्दल मी आभारी आहे आपला. मग मी नक्की समजू ना? यू आर कमिंग नो? नाही 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 जिम साहेब, आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी येणार नाही. नाही? पण वाय सर, वाय? हे पहा जिम साहेब, एखाद्याला भारतीय तत्वज्ञान शिकायचं असलं ना तर ते त्याला गुरुगृही जाऊन शिकावं लागतं. गुरु स्वतःच ज्ञानाची धोकटी काहोटीला मारून देशोदेशी तत्वज्ञान शिकवत हिंडत नाही. भारतीय तत्वज्ञान शिकायचं तर हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आपल्याला कधीही नजरे आड करता येणार नाही. एतदर्थ मी काही तुमच्या देशी येऊन शिकवू शकत नाही, हे नक्की. आता तुम्हाला दुसरा कोणी विद्वान भेटत असला तर बघा. पण सर, मला फार आशा होती. आय वॉज रिअली व्हेरी व्हेरी होपफुल. नाही जिम साहेब, त्याला काही इलाज नाही. बोला वामनराव. म्हणजे मीही आपल्याला एका व्याख्यानाचं निमंत्रण द्यायला आलो होतो. असं? कुठं आणि कधी? साताऱ्यात आमची पसंत व्याख्यानमाला चालते. त्यात आपलं व्याख्यान ठरवायचं होतं आणि कधी म्हणाल तर आपल्या सोयीची तारीख ठरवू आपण. ठीक ठीक, अवश्य, मी अगदी अवश्य येईल. मात्र तसं
रीतसर एक पत्र पाठवा म्हणते. आमच्या व्याख्यानमालेसाठी आणखी एखादे व्याख्याते आपण सुचवू शकाल का? असं करा, सदाशिव पेठेमध्ये 1984 सदाशिव करमरकरांचा वाडा, तिथे ज रा गटवे राहतात. जनार्दन रामचंद्र गटवे. अमळ विक्षिप्त माणूस आहे, पण उत्तम बोलतात, आवाजही खणखणीत आहे. तेव्हा मग त्याला विचारा काय. मग दत्तात्रय, प्रेमाच्या गोष्टी तर पुरे. प्रथम मला हे सांगा, तुम्ही कधी भेटणार माझ्या वडिलांना? अगं असं काय करते शकुंतले? अगं भेटेन शक्य तितक्या लवकर. शक्य तितक्या लवकर म्हणजे नक्की कधी? ते काही नाही, मला जन्मभर काय कुमारी करायचं नाही. हे बघा, तुम्ही आजच संध्याकाळी भेटा. अगं आजच भेटलो असतो ग, पण मला बुवा त्यांची फार भीती वाटते. भीती वाटेल? माझे बाबा काय नरभक्षक आहेत का? केवढे मोठे विद्वान आहेत ते. हो ना, केवढे मोठे विद्वान भक्षक. आपलं विद्वान आहे तुझे बाबा, पण एवढे विद्वान गृहस्थ रोज संध्याकाळी स्मशानात जातात ना फिरायला. त्याच्यामुळेच मला त्यांची फार भीती वाटते बघ. नाहीतर मी त्यांना कधीच भेटलो असतो. म्हणजे विद्वान आहेत म्हणून तुम्ही त्यांना भेटत नाही का? रोज स्मशानात जातात म्हणून तुम्ही त्यांना भेटत नाही? तू सारखा सारखा स्मशानाचा का उल्लेख करतेस ग? मला मला फार, पण ते जाऊ दे. आणखी एक गोष्ट. आता आणखी काय कारण सांगणार आहात तुम्ही? संस्कृतचे एवढे गाढे विद्वान आणि व्यासंगी गृहस्थ, पण त्यांच्या तोंडात पानांचा सतत तोबरा, आणि तो नसेल तर अस्सल शिव्या, आणि कधी कधी दोन्ही एकदम. बाप रे. आणि फिरायला स्मशानात, नुसत्या कल्पनेनंच कापरं भरतंय. पण दत्तात्रय, काही असलं तरी ते तुमचे होणारे भावी सासरे. हा, एवढ्या करता तरी मी जीवावर उदार होऊन तुझ्या बाबांना भेटणारच. शेंडी तुटो वा स्मशान पारंबी. बापरे, नुसता उल्लेख सुद्धा नको वाटते. अरे रांडीच्यानो, बंबाचं जळण कसं जाळताय? अरे संध्याकाळच्या वेळी का आंघोळी करायच्या असतात? अरे मी स्मशानात जातो पण परत येतोय ना रोज. कोण आहे? आधी जोडे बाहेर काढून या. तेच करणार होतो, फक्त घराच्या का वाड्याच्या या गोंधळात होतो. यात गोंधळण्यासारखं काय आहे? वाड्याच्या नाही, घराच्या, म्हणजे ओसरीखाली. या काढून. ठेवतो ना, आपण म्हणाल तिथे ठेवतो. ठेवा, आणि मी आलोच तोपर्यंत तिथेच थांबा. जाणवाय का? कशाला? गाठ मारायला. एकदा सांगितलेली गोष्ट लक्षात राहत नसेल तर गाठ मारत जा जानव्याला. हो हो, आहे ना. म्हणजे जाणव आहे, पण गाठ नाहीये. आणि गाठी मारल्या तर कुठली गाठ कशासाठी मारली आहे हेच लक्षात नाही राहिलं तर. म्हणूनच विनोद करण्याचा प्रयत्न करू नका. या घरात विनोद वर्ज्य आहे. एक वेळ विनोद मीमांसा चालेल, पण विनोद चालणार नाही. नाही नाही, पुन्हा नाही करणार. प्रयत्न सुद्धा नाही करणार. कारण या घरात विनोदाची मीमांसा होऊन PhD केली तरी प्रत्यक्ष विनोद मात्र वर्ज्यच. खरं म्हणजे हाच एक वेगळा विनोद आहे, नाही का? पुन्हा विनोद किंवा विनोद करण्याचा प्रयत्न. छे, तुम्ही घरावरची पाटी नीट वाचलेली दिसत नाहीये. थांबा, तिथे जाऊन वाचण्याची आवश्यकता नाहीये. मी इथे सांगतो तुम्हाला पाटीवर काय लिहिलंय ते. इथे विनोद वर्ज्य आहे. कारण विनोद मीमांसा या ग्रंथाचे ग्रंथकार प्राध्यापक ज.रा. गटवे इथं राहतात. समजलं? तेव्हा कामाचं बोला. शकुंतलेनं आपला निरोप दिला त्याप्रमाणे कालिदासाच्या शकुंतलेनं तुम्हाला निरोप द्यायला तुम्ही काय स्वतःला दुष्यंत समजताय का? हा, नाही नाही, ती शकुंतला नव्हे, आपली कन्या शकुंतला. आपण विसरलात की काय? ती माझी मुलगी आहे हे तुम्ही मला शिकवू नका. तिनं तुम्हाला निरोप का दिला? ती तुमची कोण? तेच, माझी ती नक्की कोण हेच ठरवण्यासाठी तात्यांनी तुम्हाला आजच्या आज संध्याकाळी बोलवलंय असं ती म्हणाली. म्हणूनच इतक्या उत्साहाने. एवढे हातवारे कशासाठी करतात? हा, गोंधळून गेलेले दिसताय. अहो, आमच्या संस्कृत नाटकातला नायक सुद्धा
गांधर्व विवाह करताना इतका गोंधळून जात नाही, मग तुम्ही का गोंधळून गेलात? कारण मी संस्कृतच काय पण साध्या मराठी नाटकाचा सुद्धा हिरो नाही. मी एक साधा क्लार्क आहे, विद्यापीठात नोकरी आहे, पण MA मात्र झालेलो आहे. पुन्हा सूक्ष्म विनोद करण्याचा प्रयत्न दिसतोय तुमचा. मी तुम्हाला बजावून सांगतो की या घरात विनोदाला स्थान नाही. पण मला आहे की नाही हेच हे मला पहा, मध्ये मध्ये बोलू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्यक्ष विवाह झाल्याखेरीज कुणाही मुलीच्या बाबतीत असं एकेरीवर येऊ नका. समजलं? सर, लग्नाआधीच काय पण लग्नानंतरही मी एकेरीवर येणार नाही हे मात्र निश्चित. ठीक आहे ठीक आहे, मग चला माझ्या बरोबर. चला. तुम्हाला चहाची कितपत आवश्यकता आहे? मला ना फारच आवश्यकता आहे. घशाला अगदी कोरड पडली आहे. तुम्ही पूर्णपणे गोंधळलेले दिसतात आणि तेवढं कारण चहा द्यायला पुरेसं नाही. आणि माझा चहा झालेला आहे आणि मी पुन्हा चहा घेत नाही, तेव्हा आपण निघूया. पण आता आपण नेमके कुठे जाणार आहोत? कुठं म्हणजे? ही वेळ माझी फिरायला जायची वेळ आहे. रोज संध्याकाळी मी फिरायला जातो स्मशानात. अख्ख्या पुण्याला हे माहित आहे आणि तुम्ही मला विचारता कुठं म्हणून? सिंचन. चला. नाही, चला चला. कुठून एक एक जण येतात आणि नाही तो माझा वेळ घेतात. आपण दोघेच म्हणजे तिकडे जाणार आहोत काय? मग आणखी किती जण हवेत बरोबर? नाही म्हणजे तशी वेळ अजून यायची आहे. आपण दोघेही परत येणार आहोत. हार्टफेल झाला नाही तर नाहीतर तुम्हाला परत एकटंच यावं लागणार. काय पुटपुटताय? आता स्मशानात जायचं म्हणजे रामरक्षा म्हणावी लागते का? आणि स्मशानात भिण्यासारखं काय आहे? उलट संध्याकाळच्या वेळी तिथलं वातावरण कसं शांत असतं. आता नाईलाजानं तिथे येणारे आपलं काम आटोपून घाईत परत जाण्याच्या विचारात असतात. पण मला तिथं कोणीही डिस्टर्ब करत नाही. माझ्या चिंतनात व्यत्यय येत नाही. सगळे महत्वाचे निर्णय मी स्मशानातच घेतो. आपण तिथंच बोलूया. माझा आपल्या एवढा व्यासंग नाही. मी आपल्याशी काय चर्चा करणार? मी परतच जातो. आपण तुमच्या आणि शकुंतलेच्या विवाहाविषयीच बोलणार आहोत आणि निर्णयही तिथंच घेणार आहोत. बरोबर येताय की परत जाताय? नाही नाही, येतो ना. चला. मग चला. कुणी आहे का घरात? कोण हवं आपल्याला? प्राध्यापक जरा गटवे इथेच राहतात ना? हो, इथेच राहतात, पण ते घरात नाहीयेत. ते बाहेर गेलेत फिरायला. बाहेर केव्हा येतील परत ते? थोडासा उशीरच होईल त्यांना. उशीर म्हणजे कुठल्या बाजूला गेले सांगू शकाल का? अहो तात्या रोजच स्मशानात फिरायला जातात. स्मशानात? बापरे, अजबच दिसतंय. मी भेटतो त्यांना स्मशानातच. नमस्ते. नमस्ते. सर, बराच उशीर होतोय. काय ती चर्चा आटपून इथून लवकर निघालेलं बरं. अरे पण त्यात एवढी घाई काय आहे? इथं कसं वातावरण शांत आणि नीरव आहे आणि सोबतीला चितेच्या ज्वालाचं नर्तन आहे. चितेंच्या ज्वालांचं नर्तन? शकुंतलेनी मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. म्हणजे तुम्हा दोघांचं दुष्यंत शकुंतलेसारखं प्रेम आहे हेही तिनं सांगितलंय. हेही बरोबर आहे. सर, अरे पण मी तो लाजाचं कारण काय आहे? हे बघा, यात लाजाचं काही एक कारण नाहीये. मी तुम्हा दोघांच्या लग्नाच्या फायद्या तोट्याचं एक अभ्यासपूर्ण टिप्पण बरोबर आणलेलं आहे. तेच वाचून दाखवतो. प्रथम फायद्याची बाजू वाचतो. फायदे. फायदा क्रमांक 1. सर, रागावू नका, पण मला अजूनही वाटतं की विवाहासारख्या मंगल आणि पवित्र संबंधाविषयी चर्चा करण्याचं स्मशान हे ठिकाण नव्हे. का? का नाही? हे बघा दत्तात्रयराव, शेवटी लग्न काय की जीवन काय सगळ्यात नश्वर आहे. मग मी म्हणतो त्या संबंधी कुठेही चर्चा केली तरी काय हरकत आहे, नाही का? तशी हरकत काहीच नाही. कोणतीही गोष्ट कुठेही करायला हरकत कसली? सर, पण एक मुद्दा आहे. कोणता? म्हणजे जिथं संसार नेमके पूर्णपणे संपतात त्या ठिकाणी नव्या संसाराच्या निर्णयाची चर्चा कशाला? तुम्हाला नाही का वाटत? इथेही आता गर्दी व्हायला लागली आहे. आपणच प्राध्यापक जरा गटवे आहात का? हो.
मीच प्राध्यापक गटवे. हे तुम्हाला प्राध्यापक दिसतायत का? तुमचं काय काम असेल ते लवकर बोला, आम्हाला जरा चर्चा करायची आहे. मी साताऱ्याहून आलो होतो. पण मला कशासाठी भेटायचं होतं? साताऱ्यात आमची पसंत व्याख्यानमाला म्हणून आहे. या वर्षीच्या सत्रात आपल्याला व्याख्यानाचं निमंत्रण द्यायचं होतं. स्वीकाराल ना आपण? मी इथेच गंभीर आणि गहन विषयावर चर्चा करतो आणि निर्णयही इथेच घेतो. मग मी व्याख्यानाचं नक्की समजू? समजा व्याख्यान काय अगदी किरकोळ आहे. माफ करा, मी आपल्याला बराच त्रास दिला. नमस्कार. नमस्कार. येतो. या दत्तात्रय, तुम्हीही चला. उद्या पुन्हा आपण या विषयावर इथंच चर्चा करूया. तुम्ही आधी येऊन थांबा, मग मी घरून येतो. इथे मी एकटा? बापरे. बरं सर, मी येतो. या. इथं अशाश्वत जीवनाचा अंत होतो. इथं आल्यानंतर पटतं की सौख्य, ऐशाराम या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. चितेच्या या ज्वाळाच काय त्या चिरंतन असतात. पाहिलं मित्रांनो, या पुणेकर विद्वानांना त्यांच्या विद्वत्तेत सुद्धा विक्षिप्तपणा आहे हे कोण सांगणार हो? काय